शिव जेवला का? आता तू म्हणला ना जेवला आणि मॅगी खाल्ली म्हणला ना तू. अरे मी तर आमची इथं आहे ना मासे केले होते, असे भारी केले होते ना मासे, लय खाल्ले बघ. तू आला असता जेवायला? आ माळ घातली काय तू? आणि मग मासे कम नाही खात तू? आणि मग आहे का? अरे काय कराय हे राव, तू तर पुढऱ्यापेक्षा बनेल. घडीत खातो म्हणतो, घडीत नाही म्हणतो. हा संध्याकाळी येतो का? बोंबील आहेत, मासे आहेत, आमची इथं सुकट आहे, मस्त आहे सगळं. आमच्या घरी जेवायला इथं या वाड्याच्या माग आमचा वाडा माहित नाही तुला? हा मग तिथं ये जेवायला. काय झालं? अहो इथं बसले का काय? डेपुटीला तुमच्या बैलांना डोसणी मारली ना. पतिंग्यानी? हा. डेपुटी कशाला गेला आमच्या गोठ्यात? तुमच्या वाट्यात नाही दिले. मग आता तुमच्या वाट्यातला बैल आवाज सुटून आलाय. गावात सुटून आला? हा. डेपुटीला मारले? लोकाला मारायच्या आधी जा, डेपुटी झाले आयाळ आता. लोकांना मारायचे? डेपुटीने कशाला पुढे यायचं त्यांच्या? त्यांना माहित नाही का विरोध पार्टीच माणूस आपण? बैल वय घेतो सगळ्या पार्टी. साधा भाऊ सुटला ना, तुमचा बैल सुटलाय. अहो गपक्यात मला खालून शिरला, पुढून शेंग काढलं त्यांनी. अहो का बैल आहे का काय? लय नाथ खुळा भाऊ. अरे शिंग घातलं पण ती तसं मोकळं निघालं म्हणून वाचला ना तू. वाचलं भाऊ. हा पण बैल तसा आहे ना, म्हणजे कोणला बी मारित नाही सरसकट. अहो मारित नाही, मला बी मारलं, त्या सुगंधाला धडक दिली, शिंग शिरला असत पण वाचली. अरे ती काय आहे, तिचं अंग जरा असं बैलाला वाटलं मारा भुशाचं पोत आहे का काय. आणि तू सकाळी 90 मारली होती का? मग 90 मारल्याशिवाय ज्याला धाडस होतं का बैलाला धरायला? हा बैलांनी मारलं नसतं तुला. मग बैल पडला माझा निर्व्यसनी. व्यसन केलेला माणूस पुढे आला का त्याला यशनील धरलं ना, तरी घुसणी दिल्याशिवाय राहत नाही तो. बरं झालं घुसणी झाली असती पण फुकणीतून मोकळा निघाला. वाचला तू. पुढे बैल आता तो तिकडे गेला रानात. हा वाचा ना माया तुमच्या सारखाचे राव साधा भाऊ बैल बी. अरे निर्व्यसनी मी नका यावं, घालीन मागून काढीन पुढून परत. तुम्हाला आपटत होय ते बैल. अरे मला नाही आपटायचा, तू डोक्यावर धरून आपटव त्याला. चला महागावय ते काय माणूस आहे का? त्याला माहितीये का? साधा भाऊ इकडे झाला ऐकून सुगंध. हा हा हा. अरे तिथं चल ती तू काय म्हणलं उचलून टाकलंय काय झालंय? तंगड पातीचं तंगड. तो मला सुगंधाची गंमत सांगू. अरे गंमत काय सांगतो माही, हिम्मत खचली किती जणाला मारला असेल. अहो मारलेली गंमत सांगतो. बैल आहे ना बैल, असा पुढत आला, असा खालून घुसला, पण सुगंधा त्या बैलाला उचललीच नाही. काय बोलावं झालं भाऊ तुम्हाला? अरे बावळाता 4-4 टनाच्या गाडीचं जू मानव बैलाला सुगंधा अशी काय टन काय 6 नसती का? काय ऐकत त्याच्या आल्याचं मी माहिती का? ते बैला बिलाने काय मारलं नाही मला नुसतं नाही ना, मीच घाबरून पडले. तसं बी आहे ना, आमचा पतिंग आहे ना बाया माणसाला काही करीत नाही. पण आता तुला पाहून एखाद्या वेळेस त्याची बुद्धी फिरली का काय म्हणले. बरं झालं मारलं नाही, नाही तरी लचांडत लचांड. पायाला काय झाले? ते थोडस लागलं इथं गुडघ्याला. जाऊ मी घरी जा आणि व्यायाम करा. पाय नीट झाल्यावर पाय करीन काय? साधा भाऊ बैल जायचा तुमचा पतिंग आहे. बरं झालं तुमच्या पतिंग आणि माय नाही कापिले. घरी जा, रस्त्यावर थांबू नका आता कोणी. जपून चला भाऊ आपला भाऊ तुमचा बैल अरे पतिंग्या आहे नावाचा तो. साधा भाऊ अहो काय चाललंय काय तुमचं? कुठं काय तुमचा तो पतिंग्या गावात मोकार सुटलाय तो. अरे त्यालाच बघतोय ना बाबा पतिंग्याला. बघ आता का त्या डेपुटीला मारण्याचं लागलंय तुम्हाला माहितीये का? अरे त्यो डिग्यानी सांगितलं तिकडच जायचं, पण त्याला बघण्यात ना आता डेपुटीला बी भेटायचं राहिलं. किती लागले तेव्हा बघ आता तुम्ही ते तर म्हणले मला फक्त दिसू दे पतिंग्या, नाही काढा तिथून पुढं. पतिंग्या हाताला लागत असतो का डेपुटीच्या? पोलीस केस करणार म्हणले ते. पोलीस केस तुमच्या कोणावर? तुमच्या कोणी मारलंय डेपुटीला? कोणाचं आहे ते ती पतिंग्या? अरे पतिंग्या माझा आहे, पण मी पतिंग्याला सांगितलं का डेपुटीच्या मारा आणि हे कर. डेपुटी मध्ये आलं असं मी उलटी केस करीन. पतिंग्याच्या रस्त्यात डेपुटी आलं
जनावर गोठ्यात असते रस्त्यावर नाही. अय, गोठ्यातून सुटलं ती जानवारे. तुमचं तुम्ही बघा मग पतिंग्या गोठ्यात घालायचं का सदा भाऊ जेल मध्ये घालायचं? चल बरं ठरवा. तू जेल मध्ये म्हणतोय ना बघ डेपुटी जेल मध्ये घाली तेत का मला बाहेरच बसलेले आईला लागलं डेपुटी काय राव सदा भाऊ गोळा एवढा इथं. लागलं काय तो कंबार चापला असेल लागल्यावर गोळा येतो का होल पडन काय बरगडी तुटली बिटली का? गपरे अयो किडनी किती नाही का? तुमचा तो बैल मारतो कायला गावात त्याला सोडिता तुम्ही बांधून ठेवायचा ना त्याला. डेपुटी बैल मोकळा सोडीन का मी? अहो ती खोंड कोणतं आहे जित्रा 2-2 दाव्यानी बांधावं लागत आहे. माझ्या डोक्याची अक्कल बंद झाली आकलीला टाळा लागलाय. बैल आला कस काय गोठ्यातून? त्याला आता तुम्ही सोडायचं स्वतःला सोडायचं शिकिले काय कस काय सुटून आला मग तो अख्ख्या गावात सकाळपासून बैल हिंडतोय. आईला कसा सुटलाय ती समजा ना पण त्यांनी तिकडे मका बाजरी जायचं तर गावात येऊन तुमच्यासारख्या चरित्र्यवान माणसाला मारलं. याला माग लागला सुगंधा नामी व्यक्तींच्या बरोबर तंडतोय तो नामी आता व्यक्तींच्या. आमच्या तिघाचे नाव आले पुढं पण अजून कोणाला मारलंय काय माहिती गावात म्हातारी माणसं किती हिंडत अहो, तिथं. ते बैलच बघत होतो. साधा भाऊ आणि बैल धरा ना त्या रामभाऊला मारलाय त्या बैला. बघा. त्याच्या आईला. बघा. ए, हा? नाही काळजी घ्या आणि तुम्ही आहे ना दवाखान्यात जाऊन या नाहीतरी ना माझ्याकडे कोरपडीत तेल आहे तेवढं पाठवून देतो तेवढं लाव कोरपडीत तेल आणि बायलाचा मार हे एकदम बरं, नीट राहील. बैलाला मारायला लावायचं आणि परत कोरपडे तेल टाकायचं. डिग्या जाऊ नको ते बैल बेकार रे मागून हुंदडीत आहे. अरे जाऊ नको ना ते धरते चढ तू घरात बस आणि मला जे आयोडक सांगते काळ निळ झालं इथं मुका मार बसलाय. आता त्या रामभाऊ किती घालले काय माहित बुवा बैलानी. अरे रामभाऊकडे जावं लागेल पण आधी आहे ना बैल रामभाऊ नाही अजून ते सगळं गाव भीतीन. हा ना. बैल लय गुणाचा पण आज कस काय वावसाळय काय नव्हती. सदा भाऊ दमलं भाऊ आता पाहू पाहू कुठं आता पाहू खाली नाही तिकडं भावड्याच्या घरी नाही. लाभला ना फांचल धपा धपा झाले. अरे बैल काय बारीक गोष्ट आहे का दिसाना कुठं. अय चेअरमन तात्या पतिंगी आलाय तिकडं नाही नाही म्हणते ते आयला श्याम्या बैल तर आता सगळं गाव आणि शिवार बघितलंय पार पार ठिकाण सामायिकन इकडे तिकडे बघून आलोय राव. मला तर याकडे डाऊट येतोय सदा भाऊ काय 100% बैल आहे ना डेपुटीने बांधून ठेवला असणार आहे गोठ्यात. अख्ख्या शिवार पालथं घातलं गाव पालथं घातलं वड्याला गेलो पिपळाकडे गेलो चिचाकडे गेलो बैल सापडाना. मी तर म्हणतो तुम्ही चला डेपुटीकडेच. बैल डेपुटीनी गायब केला असेल 100% नाही चल बरं. बाजारात पाठवा एखाद्या. हा त्यांना काष्टी घोडेगावचे व्यापारी आहेत ना ओळखीचे आहेत त्यांच्या. डिगेव तू आहे ना जरा इकडे लक्ष दे जरा ट्रॅक्टरकडे आता मला हे लागले मला हे जमाना बी डेपुटी डेपुटी हे आला बघ काय का बाल्याने मारला नाही हो माणूस बी वैतागून द्यायला सोडत नाही का भाऊ. आता काय राहिलं काय नाही परत बैल आमच्यावर. नाही बैल आमच्यावर नाही बैल तुमच्याकडेच आहे. बैल सापडा ना कसा माझा. अरे बैल सापडणं म्हणजे मी केलं पण ठेवला काय तुम्ही इकडे कुठं चालले माझ्याकडे मग. बांधून ठेवला असला मग हा ए भोरे कान फडत टाकणे नाखोर बुक्की आणीन एक तर बैल मारलाय मला ते सोडून बाकी विचारायला सोडून तुम्ही माहेर बैल जाळ घालता काय. अहो, तुम्ही पर बैलावून माझ्यावर केस करायला चालले होते. कोण म्हणलं केस करायला चाललो. तू म्हणलं की नाही ए का म्हणलो रे मी केस करायला चाललो. हा म्हणजे माणूस करतो ना बोलतो ना असं केस करीन म्हणून. बघ हाय का मी का म्हणलं केस करायला चाललो? लावलं करीत लावाने तुमच्या बाजूने आलोय पण आता आहे ना आता मी खरं तुझे दोघं केस करीत असतोय बघा, म्हणजे बघा, बघा, मी- बैलाला मारायला सांगून परत बैल माझ्याकडे आला होय. अरे विरोध इतका विरोध नसावा जाणार सगळं तुमचे मारायला लागले आम्हाला. अहो त्या बैलाला आहे ना रोज मी फोटो दाखवतो आणि त्याला विरोध पार्टीचे माणसं दाखवतो म्हणत असतो शिरले दिसले का घाल. हे सिंग खरं खाली. असणार आहे हे खरं असणार आहे तुम्ही हा. खरंच फोटो दाखवत असता आमचा. हा. अरे आमचे मांजर जरी आले तरी तुमचे पाय चाटीत येत हा. दारात आले का आमच्या तुमचे जेवढे- लोकं जाणार येऊन मारायला हे खोटं बोलण्याचे परिणाम आहेत. अयो. तुमचे मांजर पाय चाटीत आहेत आणि कुत्र आहेत ना मागचं चाटीत आहेत. दातांनी खाल्ला असतं पावशेर. कुत्र आहे ना कुत्र मा चावक नव्हतं तुम्ही जशी घरी यायला लागले तसं कुत्र चावायला लागलं हा. त्याला कळायला लागलं माणसे कसे येत कुत्रे मांजरावर नाही का भांडण करू रे काय चाललंय तुमचं काय काय ना मला. यांच्या कुत्र्याचा बदला माझ्या बैलांनी घेतलेला दिसतोय म्हणून तुम्ही आहे ना बैल माझा कुठेतरी भरून दिलाय. गोडेगावला गेलाय का काष्टीला का भेल्याच्या बाजारात का लोणीला कुठं बैल इकलाय माझा तेवढं सांगा. अरे हे बधीरवाणी करू नका ते बैल बधीर झालंय ते बघा कुठे गेले लोकांना मारीन बैल नाही बैल हा? दिसताना अख्खं गाव पालथं घातलं. रामभाऊकडे गेलं रामभाऊ नव धोतार दिलं
रामभाऊच्या धोतर फक्त त्यांनी फेडलं होतं आणि फाडलं होतं. अरे बाता माराय सोडा. राम बोला लगेच मारल्याबरोबर तुम्ही धोतार दिलं वय. काही कसं काढतात ते लंगूट लावून हिंडत धोतार दिलं त्याला हे झालेलं आहे त्याला आणि ते धोतार दिलं. अहो धोतारला त्याला त्या गाठीच्या तिथेच नेमकं त्याला थोडं खर्चाटलंय म्हणून गाठ बांधता येणं म्हणून लंगुटावर फिरते. माझ्या बाईला सोय लावली. दादा भाऊ तुम्ही उगा जोपारू नका. तुम्हाला दवाखान्याचा खर्च भरून द्यावा लागेल. माझ्या खालच्या बारगाड्या कामाला लागल्यात. मी आता दवाखान्यात जाणार थोड्या वेळी. जर का माझ्या बारगाड्याला काय झालं अक्षरशः देवा शपथ मी सिव्हिल मध्ये जाऊन सर्टिफिकेट काढणार तुमच्यावर केस करणार. अहो तुमच्या बारगाड्या खाली कुठं आल्या किडनी कड. तुम्ही ना सगळा एक्सरे काढा, सिटी स्कॅन करा, सोनोग्राफी करा. नक्की तुमचे पार्ट कुठे गेले ते बघा. आमचा बैल द्या. तुमचा बैल द्या ना. तुम्ही इथून पटकन निघा का पटकन निघा नाही तर सोड रे. कुत्र सोड कुत्र सोड सोड कुत्र मीच केस करायला चाललो. बैल सापडला ना प्राणी चोर म्हणून केस. हा जा 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 केस करा. अरे बैला सर तुमचा बैल आणि तुम्ही येता पाय मोडून पडता आराम करो. नाही केस करीतो प्राणी मित्र संघटनेकडे जातो. बैलावर अत्याचार. चोर सोड कुत्रा सोड. मला आहे ना एवढी खात्री आहे ना बैलाचा कार्यक्रम डेपुटीने केलाच असेल. जर बैल सापडला नाही श्याम्या डेपुटीवर आहे ना मोर्चा जाणीन प्राणी मित्र संघटनेकडून पोलीस केस करीन. हो सदा भाऊ पुढं येणार तुमचा बैल सापडला ना. कुठं अहो कुठं म्हणजे म्या सोडला म्हणलं मला सापडल ना बैल कोण सोडला म्या. का बरं का बरं अहो तुमच्या गोठ्यापासून ह्यो ज्याला चालला होता असा हा ह्यो बैल लागला ना ओढताड करायला. श्याम्यान डोळे इकडे तिकडे फिरायला डोळे फिरित होता. कसा कसा माती उकरायला लागला. ज्याला माती उकरितो त्याला लपट्या तो असा मैदानात येऊन लढला ज्याल्यासोबत. तेव्हा तू समोर ये पुढे ये माझ्याकडे. बैल म्हणला. हा बैल म्हणला मला. मग मी टपक्यात बैला पैसे गेलो म्हणलं आता बोल. म्हणजे मला लगेच माझ्या डोक्यात क्लिक झालं. बैल म्हणतोय ज्याला तू सोड जावे. मी गपक्यात बैल सोडला. काय बैल हो साधा भाऊ तुमचा. बैलाची भाषा बैलाला कळाली रे. नाद नाही करायचा बरं का. तू नांगर घालायचं शिकलाय का तुम्ही त्याला. तो गपक्या शिरला मी पालता फोडलो अख्या गावात झाली. अरे माईला तो सगळं गाव मोडवलं ना. त्या डेपुटीचं पार पोलीस केस करायला चालला. रामभाऊचं धोतर घेऊन द्यावं लागलं. सुगंधाची तब्येत बरी नाही तर मोडला असता. हारा आगतीची ती पडली आणि तू जात माझ्यात चल तिकडं ठकवाईच्या गोठ्यात येतो. चाल तिकडं. इकडं कुठं चालला जाल्या तू. तुमचा पतंग इकडे आलता त्या रामभाऊच्या ऊसात. रामभाऊला गावात कोल्हन त्याच्याच ऊसात आला का परत आयला पतिंग्यानी. पण हे सुटलंच कसा. हा तो सोडला नाही का नापाना केला. चल आता हाय का नाही बघतो. अरे वा 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 बघा पतंग कसा खातोय कर गावात. काकूनी चारा टाकला पतिंग्या रे. लय भारी चित्रा भेटी पण तो नालायकपणा केला सोडून त्या संग कुस्ती खेळत बसला. मस्ती करीत बसला असं नाही म्हणून ते पिसाळ्यावानी केलं. याचं नशीब पतिंग्याचे शिंग अजून बारीक आहेत. मोठा असताना डॉक्टरला सुद्धा समजलं नसतं तुला कुठून शिवा आणि कुठून जोडावा. बरं आता आहे ना ती सोड आणि घरी घेऊन चला. मा वाशीन त्याला परत घालीन माय शिंग. आता तुला नाही बाबा. अरे ते निर्वेश तुमचा बैल. ओ शामराव मला 2 व्हील साबणी द्या, 1 कोलगेट द्या, 1 निर्माच पॅकेट द्या आणि 1 मीठ पुडी द्या. बरं द्या पटकन. हा हे कामावरचे बाकी आहे. द्यावं शामराव लवकर. एवढा वेळ लागत असतो का. एवढं कसं मला सांगायचं. घरी पोच केला असतं ना मी. मग आणि काय असलं सांग अजून त्याने घेऊन येतो बरं का. हे काय पागल झालं काय. आईला डोळ्याची जळजळ झाली बा. गिरायक नाही आता एवढं. आराम करतो घरी जाऊन.
कुठे गेलाय माणूस, कुठे दिसणार बी बाई, काय चाललंय की काय की दिसणारच करा नाही. ओ शांभाऊजी, काय हो? अहो आमच्या ह्यांना पाहिलं का? तुमची हे कोण? अहो माझा नवरा. हा जाल्या. नुसतं जाल्या जाल्या खरं जावा, कधीतरी जरा इज्जतीनं नाव घेत जावा, जालिंदर वगैरे असं काहीतरी. जालिंदर जालिंदर हा नाही पाहिला, कामाला गेला असत ना. अहो नाही, आज सुट्टी आहे त्यांना. इकडे कुठं तर फिराई येतो म्हणले होते, पण अजून तर कुठं काही दिसत नाहीत. म्हणलं चला आता दिसला तुम्ही रोडला म्हणून विचारावं म्हणलं. दिसला नाही बरं का, पण दिसला की सांगतो. आणि जर तुम्हाला भेटला ना तर तुम्ही सांगा त्याला मी भेटलो होतो म्हणून. हा, आणि नाही भेटला तर मग घरी येऊन सांगतो भेटला म्हणून. हा अहो काय सरी शांभाऊजी, ठीक आहे सांगा बाया त्यांना. जाते मी. सांगतो धरलाय माणूस का काय, डोळे छानायला लागलाय. कुशाल गो शांभाऊजीने 3दा माझा डोळा हाणलाय. ह्यांना सांगावंच लागन. नको बाय, ह्यांना सांगितलं तर एक काम करते, सुगंधाताईकडे जाते, त्यांच्याशिवाय माझं कोणी ऐकून घेत नाही. अगं काय ग? काय नाही बाई, काय सांगू तुम्हाला. काय झालं? काय नाही हो, माझा नवरा सकाळपासून घराच्या बाहेर आहे, यायचा पत्त्याच नाही. जरा म्हणलं जरा बघाय जाओ तर कशाचं काय, एक पिढा जास्तो दुसरी पिढा माझ्या मागं असतीच. 7:30 लागल्या गतच याव. आता मला बोलते का पिऊन पडला असेल तुझा नवरा कुठतरी? सांगायला मला आले का, बोलायला थोडे तेच कळणार नाही मला. अहो मला टेन्शन आले, मला काही सुधर नाही. हा मती मंद झाली असं तू त्याच्यासोबत लग्न करून. अगं पडेल असं कुठेतरी पिऊन, त्याला बघ कुठं असं गावात, मला काय माहिती. नाही तर त्या शामराव सोबत असं. बाई त्या माणसाचं तर नाव घेऊ नका हो, लई बेकार निघाला तो माणूस. आता माझ्या नवऱ्याचा मित्र. काय झालं? काय केलं माहितीये का? काय केलं? अहो मला डोळा हाणलाय, डोळा. डोळा हाणला? हा. अयो म्हणजे तुला बी डोळा हाणला का? तुला बी हाणला म्हणजे तुम्हाला बी? अगं 2दा. अहो मला तर 3दा हाणलाय, असा असा असा. अयो खरंच होय? ही खरंच हा माणूस बिघडलेलाच दिसतो जरा सध्या. हा ना, खरंच बिघडलेलं दिसतंय. बघा की स्वतःच्या मित्राच्या बायकोला कोण डोळा हाणन का? पण मला सांगा सुगंधाताई, तुम्हाला एवढं डोळे हाणले, तुम्ही का नाही काय बोलला हो? अहो तुमच्या समोर तर कोणाला कोणी बोलायचे टाप सुद्धा नाही. अगं बाई काय डोकं लावते त्या शामरावला. आता माझा नवरा इथं नाही, माझा नवरा असता नाही तर त्याला दाखवलं असं चांगला माझा कचका काय म्हणून. आणि ती कसे लोक गावातले मलाच नाव ठेवतील, हिला नवरा नाही आणि हिला काय तो येऊन डोळे मारतो म्हणून. कुठे डोकं लावत बसती, मरू दे तिकडे. अहो तुमचा नवरा तर हित नाही, माझा नवरा हित असून त्यांचा जिगरी दोस्त असून मला कचाकच डोळे हाणल्यात. असं वाटत होतं तिथं सणासण वाजवाय, पण मी शांत निघून गेले. माणूस कुठं सापडं नाही, फक्त सापडू द्या, ह्यांना सांगते आणि मग बघते ह्यांच्याकडे. सांगून काय फायदा, तो शामराव परत पलटी मारत. तो कसा आहे माहित नाही का आपल्याला? हा ते बी आहे बर का. नाही नाही मी नाही केलं तसं असं म्हणत. हा तोंडावर एक आणि महाग एक आहे. नाही ती झापी सवय मला माहितच आहे त्यांची. तू ना एक काम करता, झालं भाऊजीला सांगूनच बघ काय होईल बघताय. अहो पण भ्या वाटते मला, असं गड्या माणसाला कसं सांगायचं डोळे हाणले म्हणून. अगं पण मग आता त्यांनी ठीक आहे आपल्यालाच मारले, गावातल्या बायांना असे मारले तर गावातल्या बाया त्याला बी आणतील आणि आपल्याला बी नाव ठेवतील. तुम्ही कोण सहन केलं? हा ते बी आहे बाया. सांगाव तरी पंचायत ना, नाही सांगाव तरी पंचायत. त्यापेक्षा सांगून जे व्हायचं ते होईल. जाऊ द्या, एकदा सांगतेच काय होईल ते होईल. आबरूचं खोबरं. हा बरोबर आहे का ना? जाऊ द्या, आता मी बघते आधी माझा नवरा शोधते. हा शोध, आणि मग त्यावेळेस बघते मी. चला येते मी. अरे माझ्या कर्मा, इथं येऊन माणूस पडला का? अरे तू काय आली पारी इकडं? कशाला आली माझी? हा घरी कधी यायचंय? अरे काय घरी कधी यायचंय? इथं झोपायला काय झालं तुम्हाला? अरे झोपायला कुठं काय झालं, ते ठेकेदाराची वाट बघतोय. 2 दिवसाची रोजंदारी नाही राहिली त्याच्याकडे. तुम्ही मला काय म्हणले होते? पैसे घेतो लगेच घरी येतो. अजून पैसे मिळले नाही का? तिथं झोपत बसलाय. ते ठेकेदार नाही आला म्हणून बसलो होतो त्याची वाट बघत. हा खोटं बोल पण रिटून बोल. तू कशाला आली इकडे ते सांग. कशाला आली म्हणजे? मला वाटलं पिऊन पडला वाटतं कुठेतरी, म्हणून आले मी बघायला. चला तिकडे जा, मला बसू द्या. तुला साधारण कसं प्यायचं आठवत रे? तुला माहिती आहे ना, आपण एकदा सोडी ना 10-12 दिवस आहे ना त्या काय दुकानाकडे बघत सुद्धा नाही, काय पार्टीकडे माहितीये का? होय 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 होय. जरा सुद्धा बायकोकडे लक्ष नाही का? घरात लक्ष नाही, काय होतंय काय नाही काय सुद्धा तुम्हाला पत्त्या लागत नाही. काय झालंय बायकोला? सकाळ चांगली ठणठणी ती, अजून कुठं काय झाली? आली दणदणी तिकडे लगेच डोकं खायला. झोपलो होतो मी माझ्या निवांत.
आणि जरा मित्र चांगली करा, नाही त्या मित्राच्या नादाने तुम्ही पण बिघडचाल एक ना एक दिवस. कोणतं मित्र? सगळे चांगलीच येत. हा सगळी चांगले, सगळी बुका लावी आहेत माहितीये का? कोणी बुका लावलाय तुला? हा तेव्हा लागली सांगायला चांगलेत माझे मित्र, नको डक उठ येते. हा एक प्यायला शिकवतय, एक बाया छेडतय, एक गावभर हिंडतय. काय डोक्यावर पडे का काय रे पारे तू? काय बोलायला लागली मोकार? तुम्हाला भी नाद असन मग काचा बाया छेडायचा. ओय तो कधी पाहिले का मी चेडीत नाही आपण दिसले का थोडंफार हसतो. हा आता ते श्याम भाऊजी ते तसले मग डवळ्यापाशी पावळा बांधला वाण नाही पण गुण लागला, तसं झालं असेल तुमचं बी. काय श्यामेने काय केलं कोणाला? श्यामेन काय केलं? आज तर ना ते लय वाचल्यात, नाहीतर भर रस्त्यात मी कुत्र्यावानी चेचलं असतं त्यांना. तो हा त्याने काय केलं तुला तेव्हा चेचायला? सांगू का काय केलं? लय मित्र मित्र लय जिगरी, पाक दारू प्यायला सोबत, पाक गावभर बोंबलत हिंडता त्यांच्या बरोबर. माहितीये का त्यांनी काय केलं? ते काय केलं त्यांनी? थांबा सांगतेस तुम्हाला. काय उधार नसेल दिलं सामान नका कधी आहे ना. मग आता पेमेंट झालं नेऊन देऊ त्याच पैसे आपण. उधारी असती ना तर इथपर्यंत सांगाय नसते आले मी. मग कळलं का? काय बघ ती माणसं बघू द्या, माझी आबरू जाईल ना. तुझी कस काय आबरू? एवढे दिवस माझ्यासोबत हिंडला तवा नाही गेली तुझी आबरू आता जायला लागली एका दिवसात. अहो तुम्हाला काय माहितीये, त्यांनी मला ना 3 वेळा कचाकच डोळे हाणलेत रोडला, असे 1 2 आणि 3. माहितीये का? डोळे हाणले? मग तो बी आणायचा राव त्याला डोळा. तुम्ही काय डोक्यावर पडले का हो? हा मी तुम्हाला सांगते त्यांनी डोळे मारल्यात आणि तुम्ही मला म्हणता डोळे मारून दाखव म्हणून. काही तुमच्या डोक्यात काय पाणी झाले का काय? श्यामेन डोळे आणले तुला? डोळा मारला असं म्हण असं केलं. चल ते श्याम्याकडे बघू तू, त्याची कस काय टाप झाली तुला डोळा मारायची? ते बघू नका टाप झाली का काय झालं. तिथं जाऊन त्यांना भांडा, बोला, जरा जरा तोंड उचका की माय बायकोला काय डोळे मारायचा संबंध तुझा. मला एकटीलाच नाही, मग सुगंधाताईला सुद्धा 2 वेळा डोळा मारलाय. कुणाला? सुगंधाला? त्याला तर आता सोडीतच नाही. तू चल चल फक्त चल. कसा डेपुटी लाज वाटते का? लाज काय झालं? काय झालं म्हणजे? जाऊ द्या मरू द्या. टाळू किती असतात माणसाला? एकच टाळू असते. टाळू आहे ना, टाळूच काढतो मी. 2 भाग करतो, गोट्यात खेळतो. कोणाची टाळू काढतो, कोणाचे भाग काढतो. मला काय लाज वाटायचं मध्ये? कोणाला बोलतो तू? काय संबंध म्हणजे? अहो गावातल्या माणसाला बायांना डोळे आणतोय. कोण कोण म्हणजे? कोण? ते तुमचा मित्र. कोणचा मित्र? सदा भाऊ. कोण? साधा भाऊ आता झाला म्हातारा. तो कशाला आणून डोळे? मग कोणी मारले? कोणी मारले म्हणजे ते श्यामेन डोळे मारलेत. श्यामेन डोळे मारले? खचाखच डोळे मारतोय तिला. मग तिला मारतोय तर तुम्ही त्याचे दोस्त, तुम्ही त्याचा लाड करतात. मला काय सांगतो? माझ्याकडे काय सांगायला? मग त्याला धरायचं आणायचं तिकडं. कुणाला डोळे मारले ते तर सांगा त्यांना. हो डोळे हिला तर मारले डेपुटी. सुगंधाला बी 4-5 डोळे मारलेत. बघा काय करतो तो श्याम्या. अरे तू साऱ्या गावाचं मला काय सांगत ते किती कोणाला डोळे मारतो काय मारतो? मी काय करणार आहे? डोळ्याचा न्याय काय करणार आहे? काय न्याय करणार म्हणजे? तुम्ही सरपंच पदावर आहेत आणि चांगलं कामाला तुम्ही असं म्हणता राव. चांगलं काम आहे का गावात डोळे मारणं? इकडे इकडे नाही इकडे. आता हेच काम राहिले गावातल्या सरपंचाचं, कोण डोळे मारित आणि कोण डोळे नाही मारित. आता मी चेक करीत चालवतो साऱ्याची. तुम्हाला सांगायचं तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्या समोर मारायचंय. पटतं का तुम्हाला? अहो रुपाताई मारलं नाही त्याला आहे ना, नाजूकवाणी मेनीच त्याचा हात फिरला. मला अशी सवय आहे प्रेमाने हे करायची. आहे का नाही? जाल्या प्रेमाने केले बाकी नाहीत. मला प्रेम आहे जाल्यावरती. अहो ह्यो प्रेम करायचा विषय नाहीये. डोळे मारले श्याम्यानी तो विषय आहे. तुला सांगू का? श्यामेने डोळे मारले तर तिकडे घरी जाऊन विषय मिटव. माई दान नको. माई बायकोला जर ऐकलं ना श्यामेने डोळे मारलेत ते म्हणून अशा लोकांसंग राहता कशाला? माहेर डोळे वाटेरीन ती. जा पुढं. अरे बाहेर जाऊन बघ ते कुठं दुकानात फेकनात आहे का? रुपाताई तुम्ही एवढ्या वाघीन गावात हिंडतात, तुम्हाला नादी लागायची कोणाची ताकद नाही. तुम्हाला डोळे मारले तुम्ही कुशाला गप बसले. तवाच सडकून हे करायचे, डोळे काढून कोयबा खेळायचा होता चांगला. यांनी 7-8 हाणायचे त्याला तर काय झालं काय नाही इकडे आली बोंबलत. अहो त्यांना मी डोळे मारले असते तर त्यांनी माझा कचकन हात धरला नसता का 4 चौकात? अरे तुला बुद्धी. डोळे मारायचे नाही फटके टाकायचे असं म्हणलं होतं. ती बघा काय म्हणती. कशाला त्याला डोळे मारते त्या लाल गाजराला? एक काम करा तुम्ही दोघं नवरा बायको जा त्याला सापडा बरं का. त्याला चांगला झोडपा आणि काय करीता संध्याकाळी बसून जरा थोडं नाही बोलण्याची सराव करीता. तुमच्या जीबी कुडा वळतात ते वेगळे म्हणते तर तू वेगळं म्हणतो. जा सापडा पण तुम्ही मला बहीण मानता डिपुटी. बहिणीच्या सुद्धा तुम्ही मदतीला येईना. बहिणीच्या मदतीला आलो असतो मी, पण तुमचा नवरा असा आहे आता मला त्याला हाणायला लावीन आणि उद्या त्याच्या गळ्यात गळे हाणून घालून घेईन. नाही तुम्हाला ओळखीत नाही का तुमच्या जोडीला? नाही येणार. बायकोला तर मारले पण सुगंधाला मारले म्हणलो अजिबात. मी त्याच्या हात कधीच नाही. तुम्हाला मारलं त्याचं काही नाही. इथं
मी बायाचा आदर करतो माझ्या मनामध्ये. पहिलं बायकोचा आदर करायची का मग गावाच्या बायाचा आदर करा. पटकन जाय, बायकोला डोळे हाणलेत कवर थांबवतो इथं बडबड करीत जा. गरमात गरम वाजून टाकायचं त्याला. पळ कुणाला त्याला त्याला, हा जा पळ, गरमात गरम वाजायचा. चाला ना तुम्ही. नाही मला नको नेऊ, जा तू. मला घेत मी येतो, जा थोड्या वेळाने, जा जा. तुम्ही त्याला धरा, मी आलो. जा धरा धरा धरा, आलो मी. धरा धरा. अख्ख्या गावाला येड आणलं रे तुम्ही डोळे मारायला. माझ्याकडे चालले, उद्या त्या संग हिंडत बसशील. हा काय रे? अहो डेपुटी तुम्हाला हे सांगायला आलतो, ज्यादा कमी जर मी श्याम्याला कच्चून मारलं आणि तू जर आयशीव टाकायचा वेळ आला तर परत म्हणू नका बोजा आला तो ज्यादा मारले म्हणून. मी काहीच म्हणणार नाही. हा काहीच बोलणार नाही. माझा जर शब्द जर आला तिथून पुढं मला आयुष्यात टाका, जा तुम्ही. बघा हा नाही बोलणार. हा मग जे आले सांगितलेलं डोक्यात ठेवतो डेपुटी. हा मग काय समज निस्तरायचा. तुमचा छोटा मेंदू काढीन आणि गोट्या खेळेन मग. कोण? मी. जा 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 जा, छोटा मेंदू काढी नाही गोट्या खेळेन. हे रे तारा, छोटा मेंदू काढितो. काय रे आता काय? खरं सांगतोय डेपुटी, काय? माझं डोकं फिरलंय बर का. तू माझ्या डोके फिरायचा, चल आल. इथं झोपलेले अय श्याम्या उठ. तू माझ्या बायकोला कस का डोळा मारला रे? अरे मी कवा मारला डोळा तुझ्या बायको? गावा म्हणजे दुकाना कुठं मारला तुला डोळा? रोडला 3 वेळेस मारला माहितीये का? रोडला नाही मारला का तो 3 वेळेस का मारला तुला? अरे काय नाही कळतच मारला, नाही. नाही ना मारला त्याला मी डोळा, खरंच नाही मारला. अरे मी कशाला मारू तिला डोळा? ऐक ना. मग काय तुला काय सावलीने मारला काय डोळा? अहो, मी कवा मारला तुम्हाला डोळा? उलट तुम्हाला म्हणलं मी आलं घरी आलो सांगतो म्हणून. का मग आता मी मारतो. काय रे? अहो ती जाल्याची बायको मारायचं आणलंय मला. ब्रुसलीची पिक्चर पाहते काय मी, एका मिनिटात आली मी धड मारलं, मारून गेली मला. कम मारलं? उगाच मारायला आलते का तुला? त्याच्या बायकोला डोळा मारतो. मी का डोळा मारला कोणाला? डोळा मारला? अरे मला आता त्यात 2 डोळे आणले, 5 असं करतो कमाचं. मला कम डोळे मारतो? अहो डेपुटी का आणलंय मी तुम्हाला? का आता आणला डोळा? तिसऱ्या वेळी डोळा आणला तो मला. अरे देवा. अहो डेपुटी काय झालंय माहितीये का, मला डोळ्याला प्रॉब्लेम झाला म्हणून डॉक्टरकडे गेलो तुम्ही. त्यांनी मला ड्रॉप टाकायला दिला. त्याच्यामुळे डोळे असे तुम्हाला दिसत नाही माझे डोळे वेगळे असे दिसते तसे टांबारलेवानी, पण मग डोळा मारत डोळा कमी दाखवतो. आपोआप झाकतोय डेपुटी. मग देऊ आपोआप झाकवतोय. आहे का एक अलीकडचा डोळा? हा मला कळत बी कवा झाकला देऊ आहे का? अरे शाबाय, तो डोळा तर झाकवतो पण चेहऱ्याच्या अक्षर सगळं डोळा मारल्यासारखं करतो तू. असे लोकांना वाटतंय खरं डोळा मारतोय तू. अयो आताच्या आता मला 2-3 मारत झालं. आता काय करू मी? आता काय नको करू, अख्ख्या गावात निसर ते सगळ्या गावात सुगंधाताईला डोळा आणला तो. हा ती सुगंधाताईने नवऱ्याला फोन केला म्हणले, आणि तो सुट्टी काढून येऊ राहिला तुला आणायसाठी स्पेशल. हा आता मी काय करू? आता मी तू उठ बरं इथून, उठ बरं. मला बुक घाणे ठेवून डोळे आण. उठ हाणीत ना डोळे. अरे डोळा हे करायला लावायला काय नाही, पण तू तोंड बी असं करतोय. उठ. अहो एक काम करा डेपुटी, तुम्ही गावाच्या लोकांना सांगा ना, चला ना. काय डोळा शामराव डोळे हे करतो का? मी मारत नाही डोळे, आपाप होतेच म्हणून. मग काय कर, तूच जाईन त्याला डेमो दाखव. जा उठ पटकन. मग कोण ऐक ना आता. उठ इथं माई मेवणी आली, तिला काही वाटत ना. उठ पुढे मेवणी. अयो मेवणी कुठे? सुगंधा, ए सुगंधा. आलं बाई. काय हो शामराव, तुम्ही कशाला आले हो इथं? तुम्हाला लाज नाही वाटत का? काय डोळे मारत राहता माणसाला? आता पण तेच करताय तुम्ही. अहो काय केलंय मी? मला डेपुटी आता म्हणले मी तुला डोळा मारला म्हणून मी तुला सांगायला आलो. अहो डेपुटी नाही म्हणजे तुम्ही आता पण ते डोळेच मारताय. मी अजिबात डोळे मारित नाही. तुला असं काय करते तू? बघितलं का? मी तुला तेच सांगायला आलोय. काय झालं माहिती का, माझ्या डोळ्याला प्रॉब्लेम झाला होता. मी डॉक्टरकडे गेलो, त्यांनी मला डॉक्टरांनी सांगितलं का बाळांना डोळे मारा म्हणून तुमचे डोळे बरे होतील? अगं नाही ना, ते म्हणले ड्रॉप दिला त्यांनी मला. त्याचे ड्रॉप टाकल्यामुळे काय झालं, डोळे असे तारटलेत माझे, आणि ह्याच्या कधी झाकण सांगता येत नाही मला. ते असं झाले. आता एक काम करणार, त्या जाल्याच्या बायकोचा बी असं काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. ते जाल्याने मला जाल्याच्या बायकोला लय हाणलंय. तेवढं घरी सांगून चल ना, आपण त्याला सांगू. मी नाही रे का? मग तुमच्या बायकोला सांगा, तिला बोलून घ्या, तिला घेऊन जा. येडीपिडी झाली काय? तिला सांगितलं मग नाना बोडायचं, तुला कळत कसं नाही? येईल का तिला आणायला? चल ना घरी, सांगू ना जाल्याच्या बायकोला. मारू सांगताय, चल ना घरी. मी नाही मारे डोळे, ते आपोआप झाकवतोय. मी काय करू त्याला सांग बरं मला तू. तेवढं सांगायचं चल ना प्लीज, चल ना. ती बाई भांडकुदळे मी नसते येत. प्लीज माझ्यासाठी चल ना. ऐक ना सुगंधा, अगं तुला वाटत नाही का मग काय? चल लवकर. दरवाजा लावते मी. ओ जालू भाऊजी. रुपा कुठे? ए रुपा. अगो भया, सुगंधाताई कुशाल तुम्ही ह्यांना घेऊन आला इथं डोळा मारायला. ऐका ना,
श्याम भाऊजी आताच्या आता इथून निघून जावा नाही तर माझ्या नावने रूम न चालले तुम्हाला हाणायला. अरे बाई जरा ऐकून घे ना मी काय म्हणते. हो सांगते ना मी काय म्हणते. जालू भाऊजी कुठे आहे? हाय तर घरात. त्या ओ, बोलव. इकडे यावं. बोलो त्याला बी बोल. या इकडे तुमचा बघ मित्र. हा बरं झालं आल्या तू ये. कशाला करा बायकोला नाही आता मी डोळे हाणलेत मला. आता मी डोळे आणतोय सुगंध कशाला आणले इथं? जालू भाऊजी 2 मिनिटं ऐका ना तुम्ही मी काय म्हणते. काय म्हणते? नुसतं आरडाओरडा नाचत राहिला माणसावर. बरं थांबा. तुला बी डोळा आणलाय सुगंधा. अहो अरे मी नाही जालू हाणीत, भाऊजी मी हाणलं ऐका मी बोलत काही. नाही हानीत मी. तक तक तू ऐक नाही. अहो मी काय म्हणते हा बरं सांगा. हा बोला. ते आपला गैरसमज झाला सगळ्यांचा का ते डोळे मारताय म्हणून बायांना. तसं काही नाही झालं. मग काय झाले? अहो त्यांच्या डोळ्याला ना काहीतरी प्रॉब्लेम झाला, इन्फेक्शन झालं होतं. ते डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी ड्रॉप दिले डोळ्यामध्ये टाकायला. मग ते डोळ्यात ड्रॉप टाकला ना त्या तराटल्यावानी होतात डोळे 5-6 घंटे केव्हा बी आणि ते आपोआप असं होतंय, लावून काय जातात ते कळेना गोळ. मला. तक कसा मारतोय? हा ते तसंच होतंय. मी मारीन नाही डोळे. म्हणजे तुम्हाला केव्हा डोळा मारीन मी? तुमचा डोळा काय बाया बघूनच लवतो का गडी बघून लवत नाही का? अगं बाई, आता ती त्यांच्यासोबत बोलता तरी लावतोय ना, असं काय करती? हा अहो इकडं पाहत्यात आणि इकडं डोळं हाणत्यात. नाही हो वहिनी कुठेतरी पाहिलं ना डोळा इकडचाच हालतोय. काय करू तरी काय मी सांग ना. अहो मी तुम्हाला सांगितलं ना तेच आहे, ड्रॉप मुळे झालंय त्यांना. हा झाल्या मी काय हाणून डोळा सांग बरं मला तू. हा ना, ते आजकाल अचानक होतोय डोळा असा. अहो ते चोऱ्या करतील, खोटं बोलतील, लुबाडतील, काही करतील, पण डोळे बिळे मारायचं काम त्यांच्याकडून नाही होणार कधी. ए काय बोलते तू? आता खरं बोलणार काय चुकीचं आहे? खरे मग ह्यांनी सांगाय पाहिजे ना. कशाला कुत्र्यावणी मार खाल्ला असता. मग तुम्हाला कळत नाही का? पहिले विचारपूस करायची, पहिले कुठलं त्यांना धरून. अरे मी माझ्या रानातल्या डुकराला कमी आणतो पण ह्याला लय हाणलं होतं मी माहितीये का तुला? एवढं खबर एवढं आणायचं कारण का मित्र आहे ना तो. मित्र आहे पण माझ्या सख्या बायकोला डोळा हाणला मी सोडेन का? वय पारे तुमची सावतर बी बायको आहे का? हा सावतर बी बायको आहे तुम्हाला? असं वाटलं का कधी सावतर बायको असं मग असं म्हणा ना माझ्या इकुलत्या चुकलं माझं बरं बायकोला. का. इथून पुढे काय असलं तर मी सांगत जाईन. पण आता आहे ना मी जाऊन आराम करतो बरं का. हा, जा, शामराव, जा. चराड झाले आता. हा, जा, हा, जा, येतो जा, मी. तुला आरामाची गरज आहे. 4-5 दिवस लगे हलू नका घरातून. डोळाच उघडू नको नाही तर लाल होईन. कामाधंदे बघा तुम्ही पण आता. आणि तू ना जरा विचारपूस करत जा आणि मग नवऱ्याला सांगायचं तुझा नवरा आधीच अर्धवट आहे, चालले मी घरी. बरं झालं मी नाही कुठलं ना तर जिवंत रस्ते राहिले ते. अहो, पण तुम्हीच म्हणलं